कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सो नाव टाइम फॉर रिझल्ट. कोण पटकन आलं, कोण थोडं लेट आलं, कोणी जास्त चांगलं परफॉर्म केलं, कोण थोडंसं कमी पडलं. आपण लास्ट जे आलेत, जे 6वे आलेत, त्यांनी आपण सुरुवात करतोय. निक्सन आणि शत्रुघ्न. जे 5व्या नंबरवर आहेत ते आहेत विजय आणि अर्जुन. सेकंड लास्ट आले तर आम्ही ह्याच्यातच खुश होतो की बाबा हे नॉमिनेट नाही झालं. 4थ्या नंबरवर आहेत पंकज आणि सुभाष. या 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 म्हटलं 4थ्या नंबरला पण आपण नाही. ऐक म्हणलं खरंच मी खुश व्हायला लागलो ते. 3ऱ्या नंबरवर आहेत क्रिश आणि ऋषिकेश. आता 2च जोड्या राहिल्या आहेत, त्या म्हणजे अथर्व रामा आणि दीपक आणि पवन. आणि दोघांमध्ये फरक आहे फक्त 2 मिनिटांचा. माझ्या मनाला आणि दीपकच्या मनाला असं वाटत होतं का आम्ही 1 नंबरच येणार आहे. एका जोडीची वेळ आहे 1 तास 10 मिनिटं आणि दुसऱ्या जोडीची वेळ आहे 1 तास 12 मिनिटं. सो इतक्या क्लोज टायमिंगवर या 2 जोड्या साधारण मागे पुढे आल्यात. जी पहिली जोडी आहे ती आहे, थोडं जेवण येऊन मग सांगू मी चालेल. जी पहिली जोडी आहे जी 1 तास 10 मिनिटात इकडे पोहोचली आहे, ती जोडी आहे ठीक आहे, तर बस झालं. जी पहिली जोडी आहे जी 1 तास 10 मिनिटात इकडे पोहोचली आहे ती आहे अथर्व आणि रामा. माझी एक्साइटमेंट म्हणजे मी अगदीच खूपच खुश झाले होते, खूपच. कारण पहिलंच नॉमिनेशन आणि ते सुद्धा असं एका दिवसात आम्ही बाहेर पडलो. आम्ही तास जिंकलो असं ना, अथर्व जिंकलो मी. का बरं नॉमिनेशन मधून बाहेर काढलं आणि त्यांनीच मला बाहेर काढलं. आज सगळ्या टास्क त्यांनी व्यवस्थित कंप्लीट केल्या. आज त्यांनी लिफ्ट पण घेतली. त्यांना जी वाहनं अवेलेबल होती, जी टेक्निकली अशी अवेलेबल नव्हती तरीसुद्धा त्यांनी ते काय काय जुगाड करून मस्ती करून सगळं व्यवस्थित जे केलं ते अथर्व आणि रामा आणि नीता आणि अनुश्री. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? कळलंय ना तुला अनुश्री? मी इतकी खुश होते की सर मला म्हणाले की आता तुम्हाला माहीतच असेल तुम्ही विनर आहात तर त्याचा तुम्हाला काय बेनिफिट मिळणार आहे. आणि मी तिथे खूप जोरात बोलले की येस सर मला माहिती आहे. काय बरं सांग बघ. आम्ही नॉमिनेटेड होतो. तू म्हणाली त्याप्रमाणे तुमची जोडी आणि तुमची जोडी जी नॉमिनेटेड होती, आता तुम्ही नॉमिनेशन मधनं सेफ झाला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.